नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गुजराती उंधियू. बघू शकता सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. वालपापडी, कोथिंबीर, हिरवा लसूण, हिरव्या मिरच्या, छोटी मेथी, रताळे, शिमला मिरची, सुरण, रताळू, बटाटे सगळं आपल्याला कापून शिलून, गाजर सगळं साफ करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. बटाटे, मेथीचे आपण गोटे तयार करणार आहे. मेथी कापून घेतली आहे, शिमला वगैरे सगळं आपल्याला भाज्या कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. मेथीचे आपल्याला गोटे तयार करायचे आहे. मेथीमध्ये बेसन, थोडंसं गव्हाचं पीठ, मीठ आणि हळद हे सगळं टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला मुठ्या तयार करायच्या. त्याच्या मुठ्या बांधून एका व्यवस्थित मळून याच्या आपल्याला मुठ्या तयार करायच्या आहेत आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्याच्या मुठ्या तयार करून एका चाळणीला तेल लावून त्यात ठेवून त्याला आपल्याला 5 ते 10 मिनटं वाफळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अशा मुठ्या बांधायच्या आहेत. चाळणीला तेल लावून घेतलं आहे. त्यात ठेवून आपल्याला एक पातेलं ठेवून त्यात थोडं पाणी टाकायचं आहे. वरती चाळण ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याचे आपल्याला 5 ते 10 मिनटं वाफळून घ्यायचे आहेत आपल्याला. हिरवी मिरची, कोथिंबीर, हिरवा लसूण, कढीपत्ता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. हे बघा मोठं पातेलं घेतलं आहे. सगळ्या भाज्या आपल्याला दळून घ्यायच्या आहे. तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात ओवा टाकायचा आहे. ओवा तडतडायला लागला की आपण त्यात पहिली पापडी टाकणार आहे, वालपापडी. हे बघा ओवा तडतडायला सुरुवात झाली आहे. हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यात आपल्याला वालपापडी टाकायची आहे सुरुवातीला. ट्रेडिशनल डिश आहे ही. खूप छान लागते. एकदा नक्की घरी ट्राय करा. वालाचे शेंगा आणि छोटी पापडी आणि तुरीचे दाणे ज्याला आपण सोले म्हणतो ते पण यात टाकायचे आहेत. बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित धुवून टाकलं आहे. मीठ टाकलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. त्यात आपल्याला आपण मिक्सरमधून दळून काढलेले हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं ठोसरच ठेवायची पेस्ट. व्यवस्थित हलवून आता आपण वांगे कापून घेऊ. तोपर्यंत ते वाफेवर होतंय. खूप छान डिश आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही.
छानपैकी आपली वालाच्या शेंगा, छोटी वालपापडी, तुरीचे दाणे सोले ते झाले. आता आपण हे सुरण सगळं टाकले, त्यात पाणी टाकून घेऊ. अद्रक लसणची पेस्ट टाकू. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण कापून घेतलेल्या भाज्या त्यात टाकणार आहे. बटाटे, शिमला, गाजर, सुरण, रताळू, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान लागते ही भाजी. थोडीशी साखर टाकायची आहे, कारण की गुजराती म्हटल्यानंतर त्यांची प्रत्येक डिश ही थोडीफार गोडच असते. हळद टाकून घ्यायची. सगळं व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचं आहे आपल्याला. पाणी न टाकताच ही भाजी आपल्याला शिजवायची. थोडंसं पाणी टाकणार आहे, बघू शकता. पाणी टाकायचंच नाही आहे, कारण की आपल्या भाज्यांनाच पाणी खूप सुटणार आहे. काजू किशमिश टाकून घेतलं आहे यात, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची. आपले गोटे तयार झालेले आहेत. आता आपल्याला यात तीळ टाकायचे. सफेद तीळ आपण यात टाकून घेणार आहे. संक्रांत स्पेशल आहे म्हटल्यानंतर तीळ तर टाकायलाच पाहिजे. थोडासा गूळ किंवा साखरही तुम्ही यात टाकू शकता. आम्ही साखर टाकलेली होती थोडी. आणि हे जे आपण गोटे तयार केले हे आपण व्यवस्थित कापून यात टाकून घेणार आहे. एक मक्का घेतलेली आहे, त्याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत. कोवळी मक्का आहे. सगळे दाणे अशा प्रकारे काढून आपल्याला त्यात टाकायचे. सुरुवातीला ह्या कारणामुळे नाही टाकली की मक्का शिजायला जास्त टाईम नाही लागत, आणि बाकीच्या जे आपल्या भाज्या आहेत सुरण वगैरे हे शिजायला टाईम लागतं, म्हणून याला 5 ते 10 मिनटाच्या नंतरच टाकायचं आहे. बघू शकता कोवळी मक्का आहे, हे टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. की छान आणि एकदम टेम्पटिंग झालेली होती आपली भाजी, बघू शकता. त्यात आपल्याला हिंग गरम करून टाकायची आहे. हे बघा, तेलात हिंग तडतडली की आपल्याला भाजी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून स्वाद चांगला येईल आणि गॅससुद्धा होणार नाही. हिंग टाकायचं हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. मेथीचे गोटे जे आपण बनवले होते ते आता आपण यात टाकून घेऊ. आणि हे सगळं आपल्याला 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे. लो फ्लेमवर आपल्याला सगळ्या भाज्या शिजू द्यायच्या आहेत. त्यात सुके मसाले टाकायचे आहेत. धना पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला थोडासा, आणि कमी गॅस हलवून घ्यायचा आणि व्यवस्थित कमी गॅसवर ठेवायचं आहे. बघू शकता आमचं बाळ बघू शकता भाजी
आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करायची आहे भाजी. एक नंबर स्वाद होता भाजीचा. खूप छान भाजी झालेली होती. बघू शकता, जेवढी छान दिसतीये तेवढी छान तिची टेस्ट सुद्धा होती. नक्की ट्राय करा एकदा गुजराती उंधियू. पुरीसोबत सर्व करायचं आहे आपल्याला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि ही डिश एकदा नक्की ट्राय करा. खूप छान, घरात सगळ्यांना खूप आवडली होती. थँक्यू.